सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वानिवडे गावात पुलाचं बांधकाम झालं नसल्यानं विद्यार्थी आणि ग्रामस्थांना होडीनं जीवघेणा प्रवास करावा लागतोय। या समस्येचा घेतलेला हा आढावा। जून महिना सुरू झाला की विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात जाण्याचे वेध लागतात। मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वानिवडे गावातल्या विद्यार्थ्यांना वेध लागतात ते सुरक्षित प्रवासाचे। कारण वानिवडे गावापलीकडील मोंड गावातल्या आपल्या शाळा कॉलेजात जाण्यासाठी दररोज होडीतूनच जीवघेणा प्रवास करावा लागतो। पावसाळ्यात भरतीच्या लाटेतही विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी जीव मुठीत धरून प्रवास करतात। इथे पुलाची सातत्याने मागणी होत आहे। दोन्ही बाजूला अप्रोच रोडचीही लागणारी जागा द्यायला ग्रामस्थ तयार आहेत। पुलाचा मधला स्पॅन जो आहे तोही 50 ते 60 मीटरचाच आहे। एवढं असतानाही निधी अभावी शासन तो पूल रखडवत आहे। त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतरच शासनाचे डोळे उघडणार आहेत का? एखाद्याचा जीव गेल्यानंतरच शासन तिथे त्या पुलाला मंजुरी देणार आहे का, असा आमचा प्रश्न आहे। आम्हाला होडीची भीती वाटते। आम्ही होडीमध्ये चढताना पाय घसरून पडू शकतो, त्यामुळे आमचे दप्तर भिजतात। आमच्या इथे वानिवड्यापासून मोंड गावापर्यंत जर पूल झाला तर आम्हाला यायला त्रास होणार नाही। आम्ही लवकर शाळेत पोहोचू। या समस्येवर उपाय म्हणून देवगड खाडीवर मोंड वानिवडे टेंबवली असा पूल बांधण्याची मागणी पंचक्रोशीतले ग्रामस्थ गेल्या 20 वर्षांपासून करत आहेत। कारण मोंड गावातच शाळा, महाविद्यालय, सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, बँका, बाजारपेठा आहेत। पूल नसल्यानं मोंड गावात जाण्यासाठी होडीनं करावा लागणारा प्रवासही भरती ओहोटीवर अवलंबून असतो। पावसाळ्यात तर प्रवास जीवघेणा ठरू शकतो। होडीने येताना खूप भीती वाटते। कधी कधी आम्ही पडू शकतो, वारा असतो, पाऊस असतो, आमचे पिरियड चुकतात। कधी कधी सर समजावून घेतात, पण अभ्यास चुकल्याने आम्हाला पण खंत वाटतो। मोंड वानिवडे पूल झाल्यास पंचक्रोशीतील 50 गावांना देवगड तालुक्याच्या ठिकाणी आणि जिल्हा मुख्यालयाला जाण्याचा मार्ग सुकर होईलच। शिवाय सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्याचे अंतर कमी झाल्यानं पर्यटकांनाही पर्यटनाचा आनंद मनमुरादपणे लुटता येईल। पण केव्हा? गावकरी प्रतीक्षा करत आहेत ती सुलभ प्रवासाची।